बदाम कसं काय असतं? असतं ना, बदाम असतं ना. बदामाचे वेगळे असते, ह्याचे वेगळे असते. काय काजळी? नाही नाही, कापूस घ्यायचा ग थोडा आणि कापूस असा पांगवायचा, त्याच्यामध्ये 2 बदाम ठेवायचं आणि त्याला अशी वात करायची आणि वात करून मग त्याच्यात तूप घालायचं आणि मग त्याला तेही घालायचं ते ववा ववा. कशात? त्या वाटीत. नाही ग, कोण म्हणलं? रील्स बघितल्यात लय. ते असं पांगवायचं कापूस आणि त्यात असा ववा भरायचा आणि तुपात ठेवायचं आणि वर हे ठेवायचं. ववा नाही, बदाम भरतात ग. बदाम असतात तेव्हा. हा, बदाम. मला एक कमेंट पण आलती बघा की बदाम आहे ना मातीत असं पुरायचं म्हणून. ते काय मला माहिती नाही कसं असते ते, पण कापसामध्ये ठेवायचं आणि त्याची वात करायची. आणि मला आईने पण माझ्या सांगितलं की असं कर म्हणून, आणि प्लेटीला तेल लावून ठेव आणि त्याच्यावरती काजळी बरोबर राहील, नाहीतर मग खाली पडन अशी काजळी म्हणून आईने सांगितले. तर चालते म्हणलं. चला असू द्या, कसं बनवते ते नक्कीच तुम्हाला सांगते कमेंट करून. आणि तुम्ही पण सांगितले, अजून पण सांगा आज फायनल होते का नाही बनवायचं काय माहिती, पण आज शुक्रवार आहे, आज बनवाऊच असं मी म्हणते. कारण शुक्रवार तर 2 आठवडं का 3 आठवडं झालं, बरोबर 3 आठवडं झालं ना आपण घरी आलेलो, शुक्रवारीच आलेलं आहे का नाही. तर बाळ मस्त असं झोपलंय बघा. आणि बाळाला तुम्ही माणसान की ही जुळी या किंवा ही असं हिला ही होऊन जाईन, तर तसं काहीच नाही. एकदम म्हणजे नाही का पसरू नये. हे बघा एकदम पसरू नये, बघितलं का. हे असं लावलंय आणि हे मोठं गोदड पण टाकलंय त्याच्यात, त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. एकदम पाळण्यावाने पसरू नये, त्याच्यामुळे असं चेंबून जात नाही त्याच्यात अजिबात. आणि आज बाहेरचं वातावरण आहे ना, ऊन पडलंय सकाळपासून, त्याच्यामुळं काल बाळाची धुतलेली गोदडी आणि धुतलेलं शर्ट, बाकीची कपडे ही सगळी सकाळ सकाळ मी उन्हाला तिकडं टाकलेत बघा, वाळली नव्हती पूर्ण अशी त्याच्यामुळं. आणि इकडे ही छोटी छोटी बाळाची कपडे, छोटी छोटी कपडे अशी वाळत घालायला कधीच नव्हते आपल्याकडं. म्हणजे स्वीटीची बाहेरची मोठीच होती ना, आणि पिहू, दुर्गा, ओमडा ही कृष्ण आल्यावरती त्यांची पण असायची, पण आता त्यांच्याहून लहान बाळाचे कपडे आलेत आपल्या इथं मस्त अशी. तर सकाळ सकाळचं वातावरण बघा, ऊन पडलेलं सकाळ सकाळ. तिला ऊन आता आणून ठेवलेली इथं बाहेर नाही का हवा लागते ना, त्याच्यामुळे इथं घरात ऊन येतं बघा इकडून. तर इथं ठेवली होती मस्त अशी, हातपाय झाडून खिळली उशीर, आणि नंतरनं मग शी केली, सू केली, नंतरनं पिली आणि मग झोपली आता निवांत. तर उठल्यावरती मग आंघोळी घालून घ्यायची. तर माझा चहा झाला गार, आता चहा पिऊन घेते, बघू बाकीचं काय असेल ते सांगते नंतर. उसळ्या मारती, रडायला लागली. हो, दोघं इकडं खेळतात, दोघं खेळतात बाळाला, बघितलं का आजोबा मम्मी. तरी उसळ्या मारलेले ऐका नाही. उचगी नाही मारत, उचगी ती आणि उसळ्या मारती या. बघितलं का आता. सगळा स्वयंपाक झाला, जेवण वगैरे झालं, दोघींच्या आंघोळ्या झाल्या, आराम केला, आणि आता तिला गन पावडर ही केले आणि इथं आणले बघा स्वीटीने आमच्यापाशी. इकडे बाय म्हणजे गन पावडर मीच केले इथं. उचकी लागते बाबूला, उचकी लागली ना काय, असं खांद्यावरती उभं धरायचं, असं पोट थोडस दबन ना असं धरायचं. तिला धरताच येत नाही, आताच घेतलंय तिला धरताच येत नाही. असं उभं तर अजून पिल्यावरती ढेकर काढतात ना, ती काढायला सुद्धा ते धरत नाही कधी, मलाच धरावं लागतं. रात्रीच जरी ती उठली ना तरी मलाच धरावं लागतं तिला. हो, आजोबांनी घेतला आता. इकडे बघा कस काय गप्पाची आल्यात. उचकी ती जांभली ती काय काय बाबा. आणि बघा एवढ्या ह्याच्यात आहे ना जेवण वगैरे करून दाजींनी तुमच्या सगळ्या कांद्यावरती ना तणनाशक मारून घेतलं, बांधावरती ती मिरया खातर मारून घेतलं सगळं. झोपली पण वय, झोपती उठती. काय चेष्टा लावली, काय चेष्टा नाही लावली व, ती भूक वाढण्यासाठी उचक्या लागत असतात. कस काय गप्पा चालल्या तिथं आजोबा नातीच्या बाहेर बघते ना. पण तुम्ही इकडे कशामुळे आला असचान? आम्ही इकडे बसलो म्हणून वय, आम्ही इकडेच बसणार, तुमच्यापाशी थोडीच बसणार आहे तवा. करतय करतय.
जेवढा कटाळा येईल कामाचा, जेवढं थकून जाईल ना तेवढं बाळापाशी आलं की एकदम फ्रेश होतंय, भारी वाटतंय एकदम. ती दुखतंय काय कटाळा आलाय थकून गेलोय हे काम करायचंय ते तर विसरूनच जातोय. मी तर काम करायची सुद्धा विसरून जाते, तशीच कामं राहतात, हिलाच खेळवत बसते. लय भारी वाटतं खेळवायला. ना कशा गप्पा चालल्यात. इकडून आहे ना ते दरवाज्यात चमकतोय पाठीमागचं सगळं, इकडूनच घेते असं. बघा कसं काय गप्पा चालल्यात. काय म्हणते या डुरकुल्या नका किंवा म्हणू, आहे का नाही? डुरकुले म्हणलं की आव म्हणायचं. होय होय होय. डुरकुले म्हणलं की आव म्हणायचं. बघितलं का कसं सांगतात तिला. नटापटा केलाय की नटापटा केलाय, काजळ लावली, पावडर लावले, कपडे घालायचे, आता कपडे आणून ठेवले तर कसं बसलंय कशा लावणं गप्पा चालले बघितलं का. तोंडा पुढं तोंड अजिबात न्यायचं नाही. कसं बसलं हे आपल्या युट्यूब फॅमिलीला पण लवकरच दाखवू. पिल्लू कसं बसलंय, कसं नखर करतंय, कसं खेळतंय या, कसं दिसतंय या ती, आहे का नाही. ए तोंड पुढं तोंड नाही, तोंड पुढं तोंड नाही न्यायचं पिल्लूचं, आहे का नाही सोना. माझी भागी नाही की, माझी भागी नाही की. इकडे बघा मगाशी पाऊस आलता, आता ऊन पडलं या. पहिला कसलं चकाचक ऊन पडलंय मस्त असं. आणि कांद्यावरती औषध मारलेलं उशीर झालं, आपण बघू आता. कांद्यावरती औषध मारलेलं म्हणजे गवत सुकलंय का नाही अजून. लगेच सुकतं ना, त्याच्यामुळे काय अडचण नाही बघायला. हे बघा फरक तर दिसला इथंच कांद्याचा बघा. मस्त असं ऊन पडले बघा, लय दिवसात ऊन पडले. चला माझे राहिले काम, भांडी घासायची ती घासून घेते आता. चला दिवसभराचं काम झालं आता, आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टायमिंग झालेला आहे. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ना वरण भात आणि भाकरी बनवायची आहे. तर इथं ना मी डाळ शिजायला पाणी गरम करायला ठेवलंय बघा. मुगाची डाळ शिजायला टाकणार आहे. आणि तुमच्या दाजींना लावलं होतं गावात सामान आणण्यासाठी. उद्या आहे एकादश, आषाढी एकादशी आहे बघा. तर शाबूस तांदूळ घेऊन या म्हणलं, आणि बाकीचं सामान पण आणा. संपत आलंय, थोडं थोडं राहिले तोवरच मी सांगत असते आणायला. तर दाजींनी गावात जाऊन सामान घेऊन आलेत बघा. इथं शाबूस तांदूळ आणले, इथं मच्छर कॉईल, इकडं तुकडा तांदूळ, आणि ही आपलं काजू बदाम, आणि ही काळे खजूर आणले बघा ब्लॅक ब्राऊन स्वीटीसाठी खायला. तर बाळ आणि स्वीटी तिकडच्या रूममध्ये आराम करतात. आणि मी म्हटलं घेते स्वयंपाक उरकून पाठदेशी, म्हणजे जेवण करून आराम करायला. कारण आहे ना 10-11 वाजल्या की आपलं बाळ उठतं बघा. नेमकं आता झोपलंय निवांत. 10-11 वाजले की उठणार, 1-2 तास खेळणार, आणि 1-1:30-2च्या टायमिंगला मग झोपणार. असं काम असतं रोजचं आमचं, जागरण असतं या. तर चला म्हणलं व्हिडिओला एंड करावं म्हणलं कुठंतरी, त्याच्यामुळे व्हिडिओला तर मी संध्याकाळच्या टायमिंगला सुरुवात केली. आणि तर यांचं काय चाललंय, मागाशी ना गॅस वगैरे घासून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं. कारण आहे ना उद्या एकादश आहे, त्याच्यामुळं. काय झालं, काय नाही उद्याचं नियोजन चाललंय इकडं. आणि तर आता संध्याकाळच्या टायमिंगला सगळी बाळुती आणि लेपाटी जवळ घेऊन झोपायचं, म्हणजे बाळाची धोपटी बाळुती जवळ घेऊन झोपायचं. कारण सुकेली शिकेली की तिथल्या तिथं आपलं पुसून ठेवायला व्यवस्थित, त्याच्यामुळे सगळं जवळ घेऊन. दवाखान्यात खुली असेल वाटते मंत्र दवाखान्याची का, टेबल, हा टेबलवरती तिथं नाही का सगळं तिचं ववा, नंतर काय का म्हणतात ती ववा, बडीशेप, नंतर ना बाळाचं सगळं जे काय आहे ते नटायचं सामान, तेल, पावडर, गंध वगैरे. तिकडं ती बास्केट ठेवली, त्याच्यात बाळाची कपडे छोटे छोटी, नंतर ना काय जी लगेच लागत नाही ना ते सामान ठेवलं या. आणि हे गरम पाणी केलेलं तांब्यावर तांब्या ठेवला तिकडंच. प्लेट घेतली होती, प्लेट दिली ठेवून, आणि ते असं झाकून ठेवलं. आणि तिथं मग मिठाची भरणी पण एक छोटीशी ठेवली. बाळावरनं दृष्ट काढायची, मोठं मीठ आणून ठेवलं बघा. तर तिथले तिथंच घ्यायचं आणि दृष्ट काढून आपलं बाहेर टाकून द्यायचं, असं ठेवलं आहे. मी इकडं तिकडं बघायला नको, बारकं नको. हां सगळं तिथंच ठेवलं आहे, जे पाहिजे ते सगळं ठेवलं आहे इथं. हां उठायला नको काय नको. बाळ आहे ना झोळी झोपले बघा मस्तपैकी. झोपत नव्हती मगाशी, दूरच्या टायमिंगला किरकिर करत होते ना, त्याच्यामुळे झोळी टाकली, खिळली
आणि मग झोपली बघा. जुळत पण नाही होत. खेळते हा, तिला खेळत मला होती, खेळत उशीरपर्यंत जाते खेळत हात होती. पाय झाडत खेळते रे केव्हाची केव्हा भूक नसते ना खेळते. खेळते. पप्पांनी आणलं बघ, हे राहिलं होतं थोडं थोडंच तवर आणलं. मी सांगितलं सगळं आणलं, काय सगळं काय सामान काय? आणलं. काजू बदाम म्हणून काय लगेच समजलं गं? काजू अगं ताईंनी शिकवड्या डिकोड्यात काजू बदाम ती घातलं ना. म्हणलं बदाम होतं काजू कसं? नाही नाही आणलं ते बदाम बदाम काजू बदाम हे म्हणजे मी शिकवड्या डिकोड्यात सगळं घातलं खजूर ते. हा, बारीक करायला त्याच्यात तुपात तळून सगळं घातलं ना. असं जे खायचं चावून ते खजूर कशाला आणले? असं ते राहू दे. खा की ती संपत आली म्हणून सांगितली होती ताईश्या. पाकीट आहे. तिथं ते अक्क नाही पाकिट, त्याच्यात थोडीच आहे. ह्याच्यात पण आहे का हा, याच्यात पण थोडीच आहे. खा ना जरा. पण जास्त ते लय गोड गोड होते सकाळी. खायचं असतं त्याला काय? सकाळचं नाही ग, दिवसभर तुला कधी खावं वाटत तेव्हा खात जा. ते सकाळचं नको खात जाऊ. ताजून तासाला सकाळ फक्त शिकवडा आणि जी नाश्ता देईन तीच खात जा फक्त. ते कसं ताजून तासाला आपण दोन चार पोहे दोन पण चार आणायला टाकायचं. सांगायला पाहिजे होतं, माझ्या लक्षात नाही. पोहे पण मिठाच करून दिलं तरी जमतंय ना. हा, पोहे उद्या गेलो होते पोहे घेऊन येऊ आपण. दवाखान्यात आम्हाला पोहे द्यायची ना खायला. हा, तर चला काय नाही, माझा स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे. पाणी गरम झाले, आता डाळ शिजत टाकते आणि मस्त अशी मऊ एक भाकर आणि बनवते. फिल्टरचं टाकले का शिजत? हा, फिल्टरच्या पाण्यातच डाळ लगेच शिजते पडदिशी, जास्त वेळ लागत नाही. हा, हं? पाणी प्यायला ते गं. देऊ का? तर चालतंय, चला आजचा व्हिडिओ काय असंच इकडून तिकडून जसा वेळ भेटेल तसं घेतलेला आहे. जास्त काय घेतला नाही, तरी पण रोज कंटिन्यू मी व्हिडिओ घेणार आहे. तर बघत राहा. ह्या व्हिडिओला इथं चेंज करते. बाय बाय आणि गुड नाईट.